बारामती पोटनिवडणुकीबाबत आता सुनेत्रा पवार यांची ठाकरेंसोबत चर्चा, मात्र पाठिंब्याबाबत ठाकरेंचा अजून निर्णय नाही। संजय राऊतांची माहिती, बारामतीत लढण्यावरती काँग्रेस ठाम। बारामतीत ठाकरेंनी उमेदवार दिला नाही तर खरगेंसोबत आज चर्चा करणार। पोटनिवडणुकीवरून सुनील तटकरेंचं वक्तव्य, उमेदवार न दिल्यानं शरद पवार सुप्रिया सुळे यांचे आभारही मानले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, तुम्हाला औरंगजेबाची कबर हटवायची भीती वाटते का? टी राजा सिंग यांचं आव्हान, औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून तिथे शौचालय बांधा अशी हिंदूंची भावना। टी राजा यांचं वक्तव्य। भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती, पोलिसांना न सांगता हर्षवर्धन खरात शहर सोडून गायब। दुसरीकडे खरातची फरार पत्नी, तिचा देखील पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईमधील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवत होता। दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं, सूत्रांची माहिती। या हवालाचं दुबई कनेक्शन असल्याची देखील शक्यता। मुंबईमध्ये 113 वर्ष जुना प्रभादेवी पूल इतिहास जमा, मध्य रेल्वेवर पुलाचं शेवटचं गर्डर काढण्यासाठी रात्रकालीन ब्लॉक। पुलाचं पाडकाम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनानं फटाकेही फोडले। अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचे हल्ले सुरू, 2 विदेशी पर्यटकांसह तब्बल 90 जण जखमी। गेल्या 3 महिन्यांमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात 321 पर्यटक जखमी। गेल्या 2 महिन्यांमध्ये मधमाशांच्या हल्ल्याची 7वी घटना। नाशिक शहरात आज आणि उद्या 2 दिवस पाणी संकट, विविध जलकुंभ आणि जलवाहिन्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा ठप्प। प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन।